let us discuss the short story The Remorseful Sinner by Leo Tolstoy. Tolstoy was a Russian writer, and he is regarded as one of the greatest authors of all time. This story can be called as a moral tale. ही जी कथा आहे, हिच्या सुरुवातीला असं एक वाक्य येतं, and he said unto Jesus, Lord, remember me when you come into your kingdom. And Jesus said to him, Verily I say unto thee, now today shalt thou be with me in heaven. हे बायबल मधलं वाक्य आहे आणि कथा अशी आहे की येशू ख्रिस्ताला जेव्हा सुळावर चढवण्यात आलं तेव्हा त्याच्याबरोबर दोन चोर देखील होते. या तिघांना एकत्रितपणे सुळावर चढवण्यात आलं. These three people were crucified. आणि मृत्यू समोर असताना एक चोर त्यातला येशूला म्हणाला की जेव्हा तू स्वर्गात जाशील तेव्हा माझी आठवण ठेवशील का? माझी आठवण ठेव. त्याच वेळेला येशू त्याला असं म्हणाला की आज तू सुद्धा माझ्या बरोबर स्वर्गात येणार आहेस. कारण त्या चोराला पश्चाताप झालेला होता. रिपेंटन्स, रिमोर्स. रिमोर्सफुल म्हणजे पश्चातापी. सिनर कम्स फ्रॉम सिन. सिन म्हणजे पाप, सिनर म्हणजे पापी. तर टॉल्स्टॉयच्या कथेमध्ये सुरुवातीला it is described that a man, 70 years old man, when he dies, when he goes to the gates of heaven, this man is a sinner. या माणसाने आयुष्यात कुठलंही पुण्य केलेलं नाही, पण शेवटच्या घटकेला मात्र त्याला पश्चाताप झालेला आहे आणि तो स्वर्गाच्या दाराशी जाऊन तिथे विनंती करतो की मला स्वर्गामध्ये प्रवेश द्यावा. He requests, he knocks the doors of the heaven and requests that he be allowed into the kingdom of heaven. असं झाल्यानंतर मधून आवाज येतो की कोण आहे, कोण हा दरवाजा खटखट करतो आहे, याने आयुष्यात काय केलेलं आहे. आता ख्रिश्चन धर्मांच्या समजुतीनुसार माणसाच्या पापपुण्यांचा हिशोब ठेवला जातो आणि मृत्यूनंतर हे सगळं देवासमोर मांडलं जातं. तर दुसरा आवाज येतो की
या माणसाने अशा अशा प्रकारच्या कृती केलेल्या आहेत. आणि ते सगळं सांगताना कुठलीही चांगली कृती, चांगलं कर्म तिथे सांगण्यात येत नाही, कारण त्यांनी चांगलं कर्म केलेलंच नसतं. ही इज अ सिनर, ही हॅज नॉट डन एनी गुड थिंग इन हिज लाईफ. त्यामुळं स्वर्गातून आवाज येतो, सिनर्स कॅन नॉट एंटर द किंगडम ऑफ हेवन, गो अवे फ्रॉम हिअर. इथून निघून जा. पापी माणसाला इथे कुठलीही जागा नाही. यावर त्या पापी माणसाचं असं म्हणणं असतं, माय लॉर्ड, आय हिअर युअर व्हॉइस बट डोंट सी युअर फेस अँड आय डोंट नो युअर नेम. मला तुमचा आवाज ऐकू येतोय, परंतु तुमचा चेहरा दिसत नाही, तुमचं नाव मला माहित नाही, कोण आहात तुम्ही? उत्तर येतं, आय एम पीटर द अपोस्टल. येशू ख्रिस्ताचे जे निवडक शिष्य होते त्यांना अपोस्टल म्हणलं जातं. तर हे आहेत पीटर. असं ऐकल्यानंतर तो माणूस विनंती करतो, टेक पिटी ऑन मी, माझ्यावर दया करा. आणि रिमेंबर ह्युमन वीकनेस अँड द मर्सी ऑफ गॉड. माणूस हा वीक आहे, बऱ्याच वेळेला तो कमजोर असतो, त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी असतात. देवाच्या दयेचं तुम्ही ध्यान ठेवा. आणि तो त्याला आठवण करून देतो की जेव्हा पीटर हा येशूचा शिष्य होता तेव्हा त्यांनी सुद्धा चुका केलेल्या आहेत, त्यांनी सुद्धा पाप केलेली आहेत. पहिले त्यांनी चूक अशी केलेली असते की येशू ख्रिस्त प्रवचन देत असताना पीटर झोपी गेलेला असतो आणि येशू त्यांना विनंती करत असतो की जागे राहा, माझी शिकवण ऐका. तर ही आठवण तो करून देतो आणि पीटरला म्हणतो, बट यू डिड नॉट स्टे अवेक. तू झोपी गेलास कारण युअर आईज वेअर हेवी. तुला झोप येत होती, तुला दुसरं काही सुचलं नाही, तू झोपी गेलास, तुझ्याकडून चूक झाली. अशीच चूक माझ्याकडूनही झालेली आहे. दुसरं तो आठवण करून देतो की येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्याच्या अगोदर पीटरला विचारलं गेलं की तू येशूला ओळखतोस का, आणि 3 वेळेला पीटरने नकार दिला, मी ओळखत नाही, आय डोंट नो जीसस. आणि ही चूक तो जो माणूस आहे तो पीटरच्या लक्षात आणून देतो. ज्या वेळेला पीटरने नकार दिला येशूला ओळखायला, 3 वेळेला नकार दिल्यानंतर 3ऱ्या वेळेला एक कोंबडा आरवला, रूस्टर क्रोड, आणि येशूने त्याच्याकडे बघितलं. तेव्हा मात्र पीटर ढसाढसा रडला आणि त्यांनी क्षमा मागितली. तर या चुका पीटरने पण केलेल्या आहेत. त्या पापी माणसाचं असं म्हणणं आहे की मला तुम्ही क्षमा करा. परंतु पीटर हा त्याला आत येऊ देत नाही. हा पापी माणूस, सिनर, कीप्स ऑन नॉकिंग द डोर ऑफ द हेवन.
and begs to be admitted. He repeats. आतून पुन्हा उत्तर येतं, go away. Sinners cannot be allowed into heaven. या वेळेला पुन्हा तो विचारतो की मला तुमचा आवाज ऐकू येतोय, तुम्ही कोण आहात? तुम्ही दिसत नाहीत. तो म्हणतो, आय एम डेव्हिड, किंग अँड प्रॉफिट. बायबल मधली एक प्रमुख व्यक्तिरेखा इस्रायलचा राजा डेव्हिड याची आहे. डेव्हिड याला सुद्धा प्रॉफिट म्हणजे द्रष्टा असं मानलं जातं. हे ऐकल्यानंतर तो माणूस म्हणतो की मी पाप केलेलं आहे, परंतु तुम्ही माझ्यावर दया करा. तो डेव्हिडला स्वतःच्या आयुष्याची आठवण करून देतो आणि म्हणतो की देवाने तुमच्यावर इतकी दया केली, तुम्हाला इतकं मोठं पद दिलं, तुमच्याकडं राज्य होतं, सगळी दौलत होती, बायका मुलं होती, तरी सुद्धा तुम्ही दुसऱ्याच्या पत्नीवरती डोळा ठेवून बातशिबा या आपल्याच सैनिकाच्या पत्नी वरती तुम्ही वाईट दृष्टीने पाहून युरिया नावाचा तो जो सैनिक होता त्याला कपट करून युद्धावर पाठवलं आणि बातशिबा हिच्याशी तुम्ही संबंध ठेवले. तर बातशिबा या स्त्रीला डेव्हिड याने आपल्या छतावरून पाहिलेलं असतं. एके वेळेला ती आंघोळ करत असताना त्यावेळेला मोहित होऊन त्याने तिच्या पतीला कपट करून युद्धावर पाठवून त्याचा मृत्यू घडवून आणलेला असतो आणि बातशिबाला हस्तगत केलेलं असतं. हे पाप डेव्हिडने पण केलेलं आहे, याची आठवण तो करून देतो. दुसरी तो आठवण करून देतो की तुमच्याकडे इतकी दौलत असतानाही तुम्ही एका गरीब माणसाची लॅम्ब, हा जी बकरी आहे, ती घेऊन तुम्ही तिचं भक्षण केलं आणि त्या माणसाला तुम्ही लुटलं, त्याला फसवलं, इतकं श्रीमंत असून सुद्धा. तसे पाप तुम्ही सुद्धा केलेलं आहे, मी सुद्धा केलेलं आहे. मला माझ्या पापाचा पश्चाताप झालाय जसा तुम्हाला झाला होता. तर मला स्वर्गामध्ये तुम्ही येऊ द्या. परंतु त्याला काही येऊ देत नाही. तो तिथेच स्वर्गाच्या द्वारापाशी उभा राहतो. मधून पुन्हा आवाज येतो, हु इज दिस मॅन, हाऊ डिड ही लिव्ह इन द वर्ल्ड. कोण माणूस आहे, याचं कसं आयुष्य आहे. पुन्हा तेच उत्तर जातं की यानं असं एवढं पापी आयुष्य जगलेलं आहे. पुन्हा तेच वाक्य, गो अवे फ्रॉम हिअर, इथून निघून जा, स्वर्गामध्ये पापी लोकांना जागा नाही. पुन्हा हा पापी माणूस म्हणतो, मला तुमचा चेहरा दिसत नाही, तुम्ही कोण आहात. या वेळेला आवाज होतो, आय एम सेंट जॉन ऑफ द इव्हेंजलिस्ट, द बिलिव्हेड डिसायपल ऑफ क्राइस्ट. येशू ख्रिस्ताचा अत्यंत प्रिय असा शिष्य सेंट जॉन हा आहे. मग मात्र तो पापी माणूस म्हणतो की मला आनंद झालेला आहे आणि आता मला खात्रीने प्रवेश मिळणार आहे स्वर्गात, कारण पीटर आणि डेव्हिड यांनी मला येऊ दिलं नाही. तुम्ही मात्र मला येऊ द्याल, कारण
तुम्ही आपल्या आयुष्य काळामध्ये लोकांना ही शिकवण दिलेली आहे की गॉड इज लव्ह अँड दॅट एनीवन हू डझंट लव्ह डझंट नो गॉड. देव प्रेम स्वरूप आहे. एकमेकावर प्रेम करा. ब्रदर्स लव्ह वन अनदर. एकमेकावर प्रेम करा. ज्याला प्रेम माहित नाही त्याला देव माहित नाही. आज तुम्ही माझा तिरस्कार कराल का? एकतर तुम्ही जे म्हणलेलं आहे त्याला नकार द्या किंवा मला येऊ द्या. असं ऐकल्यानंतर सेंट जॉन हे स्वर्गाचं द्वार उघडतात आणि त्या पापी माणसाला स्वर्गामध्ये प्रवेश मिळतो. अशी ही कथा आहे. गॉड इज लव्ह आणि रिपेंटन्स, रिमोर्स, पश्चाताप हे आपण पाप केल्यानंतर आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि असं जर आपल्याला पश्चाताप होत असेल तर आपल्या पापाला माफी आहे. देर इज फॉरगिवनेस इन गॉड. दिस इज द टीचिंग of the story by Leo Tolstoy.